नमस्कार मंडळी, स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आपण आंब्याची दुसरी एक रेसिपी करणार आहोत, पण त्यात आंब्याचा वापर नाही करणार आहोत. आपण तयार जी कस्टर्ड पावडर आणि जेली पावडर मिळते, तर त्यापासून आपण एक वस्तू बनवणार, म्हणजे हे बनवणार आहोत, एक थंड असा प्रकार. आणि जेली पण बनवणार, कस्टर्ड बनवणार आणि त्याच्यापासूनच एक मस्तानी आईस्क्रीम पण दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम मी हे कोमट दूध घेतलेलं आहे. आता जेली पावडर आहे ती सहज पाण्यामध्ये विरघळली जाते. थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि आपण त्यात ह्याच्यात ही पावडर घालून ढवळून घेऊया व्यवस्थित. छान विरघळली जाते ती. आपण दोन्हीही मँगोचेच घेतलेले आहेत. मँगो कस्टर्ड आणि मँगो जेली करणार आहोत आपण. तर कोणत्याही पसरट भांड्यात आपण हे सेट करायला ठेवून द्यायचं आणि रूम टेम्परेचरला ते सेट होतं. वेळ नसेल तर पटकन आपण फ्रीजमध्ये ते थंड केलं तरी चालतं. तर आपण आता हे जे काचेचं पसरट भांड आहे याच्यामध्ये आपण, कारण ह्याच्या आपल्याला वड्या काढता येतील मग व्यवस्थित. ही पटकन विरघळली जाते ती पावडर. आता मी एका बाजूला हे सेट करायला ठेवते. आपल्याला तर कस्टर्ड बनवायला अर्धा लिटर दूध लागणार आहे. त्यातलं आपण थोडंसं काढून घेतलंय. याच्यात आपण थोडीशी कस्टर्ड पावडर विरघळून घ्यायची, नाही तर त्याच्या गुठळ्या होतात. डायरेक्ट दुधामध्ये टाकायची नाही. आपण ही साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड ह्याच्यामध्ये दुधात टाकून देऊया. तोपर्यंत दुधालाही छान उकळी येईल आणि ही पावडर अशी बऱ्याच वेळेला वापरता येते आपल्याला. ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 30 ग्रॅम टाकते, म्हणजे आपल्याला एक फाईन पेस्ट बनवता येईल त्याची आणि मग गुठळ्या होणार नाही. म्हणजे 3 चमचे जवळजवळ मी टाकले हे. आणि पुन्हा ही बंद करून व्यवस्थित फ्रीजमध्ये राहते बरेच दिवस. खिरीत वगैरे पण याचा आपण वापर करू शकतो. थंड दुधात विरघळवल्यामुळे त्याच्या गुठळ्या असतात त्या निघून जातात. आणि गरम दुधात डायरेक्ट टाकायची नाही कधी, नाही तर सगळं एकदम दूध एकत्र होऊन जाईल आणि खूप खराब होऊन जाते ते. गुठळ्या गुठळ्या होतात मग त्याच्या. ही पेस्ट आपली झालेली आहे. आता इथे दुधाला आपण उकळी येण्याची वाट बघूया आणि उकळी आली की हळूहळू हे पेस्ट बनवलेली जे आहे दूध ते पण आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. दुधाला बघा छान उकळी आलेली आहे, म्हणजे साखर पण विरघळली आहे. तर आता हे दूध जे आहे कस्टर्ड पावडर घातलेलं आपण हळूहळू याच्यात ऍड करूया आणि एका हाताने ढवळते पण आहे मी. पटकन ते एकदम घट्ट होतं म्हणून सतत ढवळत राहायचं आपल्याला. हे बघा लगेच झालं ढवळून. थोडा गॅस मी मंद करते. किती सोपी कृती आहे बघा, पटकन झालं एकदम. आता आपण गॅस काढून टाकायचंय आणि आता हे छान थंड करून घ्यायचं. आणि जसं आपल्याला कुठल्या भांड्यात कशा तऱ्हेने सेट करायचंय किंवा सजवायचंय तर ते दाखवते मी. आपलं कस्टर्ड, मँगो कस्टर्ड आणि मँगो जेली तयार झालेलं आहे. आपण मँगो आईस्क्रीम पण त्याच्यासाठी आणले. तर आता मी सजावटीला सुरुवात करते. सगळ्यात प्रथम आपण थोडं कस्टर्ड आपण ग्लासात पण टाकणार आहोत आणि एक मँगो मस्तानीचा आपण एक लुक देऊया ह्याला. जेलीचे काही तुकडे घालू याच्यावरच. खूप छान रंगसंगती दिसते बघा. पुन्हा थोडंसं कस्टर्ड टाकूया. सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यावर आईस्क्रीम टाकूया. सर्व मँगोच आपण घेतलेलं आहे, मँगो कस्टर्ड, मँगो जेली. थोडंसं आपलं रोज सिरप आहे आणि गार्निशिंगला थोडं ड्रायफ्रुट्स आणि थोडी टोटी फुटी. अतिशय देखणं असं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मोठ्या बाउलमध्ये पण हे काढून घेऊया कस्टर्ड.
आपण आपल्या आवडीनुसार कशी सजावट करू शकतो. रंगसंगती खूप छान साधत आपण करायचंय. थोडं ड्रायफ्रुट्स पण घालूया. आणि याच्यावर मी आईस्क्रीम नाही घालणार आहे, नुसतंच जेली कस्टर्ड आणि थोडेसे फ्रुट्स घातलेत आपण. थोडासा आपण सब्जाही घालूया, छान वाटतं सब्जामुळे. अतिशय सुंदर अशी मँगो डिलाईट एक थाळी आपली झालेली आहे. बघाल तुम्ही इतकी सुंदर मँगो कस्टर्ड जेली संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याबरोबर आपण एक आईस्क्रीमचा मस्तानीचा प्रकार पण केलेला आहे. अतिशय सोप्या कृतीत केलेली आहे रेसिपी. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.